श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत माधवी कुंटे यांनी लिहिलेला ललितबंध ऋतू मन भावन. निसर्ग एक अद्भुत किमयागार आहे. एका ऋतूमधून दुसऱ्यात प्रवेश होता होता सृष्टीचा लावण्यपट उलगडू लागतो. सारेच ऋतू आपापलं वेगळं सौंदर्य घेऊन येतात. चैत्रात काही झाडांना चैत्र पालवी फुटते. या बाळ पानांचं देखणे पण किती लोभस असावं. नजरेचं पारणंच फिटतं. चैत्र म्हटला की माझ्या मनात चैत्रोत्सवाच्या आठवणी जाग्या होतात. त्या दिवशी केशरी पन्ह, खमंग आंबेडाळ, खसचं अत्तर, मोगऱ्याचे गजरे या साऱ्याचा संमिश्र सुवास घरभर दरवळायचा. आईची एक सुंदर पैठणी आज माझ्याकडे आहे आणि तिला या सगळ्या आठवणी लगडलेल्या आहेत. वैशाखात फुलांची मुक्त उधळण असते. गुलमोहराचे लालबुंद माथे, अमलताशचे लिंबोणी चमकदार घोस, सोनमोहराचं अंगोपांगी फुलून येत बुंध्याशी फुलांचा गालीचा अंथरण, निळ्याशार फुलांनी डवरलेला नीलमोहोर, चमकते हिरवेगार वृक्ष, असं सगळं अपार रंगवैभव. आता निसर्गानं नवीन वळण घ्यायची वेळ झालेली असते. आपल्या निसर्गस्नेही ऋषींनी पर्जन्यसूक्त रचून त्याचं स्वागत केलं. कविश्रेष्ठ भारवीनं त्याला घनसमय म्हटलंय. वर्षा ऋतूच्या आरंभी निळसर मेघांचे थवे आकाशात दाटीवाटी करू लागतात. एखाद दिवस मृगाची पहिली सर येते, सुखावणाऱ्या मृदगंधासह बरसते आणि वर्षा ऋतू येत असल्याची ललकारी देते. लख्ख चमकून जाणाऱ्या विजेच्या रेघा, जरा उग्रसा वारा आणि पहिला पाऊस. साऱ्याचं स्वागत पृथ्वी आनंदानं करते. आषाढ सरता सरता शेतातले तळी, ओढे, विहिरी सारे जलसाठे भरू लागतात. श्रावण म्हणजे कवी, साहित्यिक, चित्रकार, कलावंत आणि अगदी सामान्यांना सुद्धा भुरळ घालणारा सौंदर्य संपन्न समृद्ध काळ. कालिदासापासून पुढं सर्वांनीच श्रावणावर भरभरून लिहिलंय. भाद्रपद म्हणजे हिरव्यागार भाताशेतांचा, फुलापानांचा, सण समारंभांचा आणि आपल्या आवडत्या गणेश गौरीच्या आगमनाचा काळ. नंतर आश्विनापासून थेट माघापर्यंत थंडी आपलं बस्तान बसवते. हे खरं सोनेरी ऋतूपर्व असतं. शेतं पिकून सोनेरी होतात, कापण्या होतात, शेतकऱ्यांच्या हाती नव्या पिकाचे 4 पैसे येतात. तेजाचा सन्मान करणारा दीपावलीचा उत्सव देशभर साजरा होतो. आकाश निळभोर दिसू लागतं. रात्री चांदण्यांचा खच पडतो. गारठ्यासाठी दुलया पांघरुणं काढली जातात. या साऱ्या ऋतुचक्रातलं सौंदर्य, बदल जाणून घेऊन आपल्या पूर्वजांनी सण, उत्सव, आहार, विहार, लोकाचार यांची योजना केली. काम आणि आनंद यांची सांगड घातली आणि प्रत्येक ऋतूचं वेगळं रूप जाणून त्यानुसार एकमेकांबरोबर सहकार्य करत आनंदानं जगायला शिकवलं. त्यांनी आपल्या जगण्यात हा विचार पेरला की प्रत्येक ऋतू मनभावन असतो. ऋतू मन भावन. माधवी कुंटे यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.